सहकारी साखर कारखान्याच्या 26व्या ग्वाल्हेर प्रदीपन समारंभाच्या निमित्तानं आणि होळीच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेले शिरूर तालुक्याचे माजी आमदार माननीय पोपटराव गावडेजी, माननीय विष्णुकाका हिंगे, मानसिंगराव पाचनकर, कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब भेंडे, अरुणराव गिरे, लाला बँकेचे चेअरमन युवराज बानकेले, ज्येष्ठ संचालक आणि नेते माऊलीअप्पा गावडे, शिवाजीराव ढवळे, जे के थोरात, वैभवराव मुंडे, सोपनराव भाकरे, माणिकराव खेळकर, प्रकाश बापू पवार, त्याचबरोबर बबलू पाचुनकर, शुभांगीताई पडवळ, आनंद जगताप, माजी सभापती जयश्रीताई डोके, रवींद्रजी करंजकिले, ज्येष्ठ पत्रकार पी के वळसे पाटील, शेतमाल संस्थेचे अध्यक्ष सतेशराव रोडे, स्वर्गीय अण्णासाहेब आवटेंचे नातू अजय आवटे, विलासजी थोरात, व्यासपीठावर उपस्थित सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कारखान्याचे आजी माजी संचालक, सर्व कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, संप्रदाय क्षेत्रातील आपण सर्व मान्यवर, कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि त्यांचे सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, सर्व पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, आज एक आपल्या दृष्टिकोनातून सगळ्यांच्या अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस विजयालक्ष्मीचा दसऱ्याचा दिवस आहे. सुरुवातीलाच मी आपल्याला सगळ्यांना विजयादशमीच्या दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये ज्या काही आपल्या अपेक्षा असतील त्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशा प्रकारची प्रार्थना करतो. आजच्या या दिवसाला आणखीन एक महत्त्व आहे की आपले राष्ट्रपिता स्वर्गीय महात्मा गांधी यांची जयंती आज आहे की ज्या महात्म्यानं आपलं सगळं आयुष्य देशामध्ये आणि देशाच्या बाहेर सुद्धा वर्णवादाच्या विरोधामध्ये लढाई करण्यासाठी घालवलं, व्यतीत केलं.
या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि हा देश एकत्र ठेवण्यासाठी जे प्रयत्न केले असं आपल्या या राष्ट्रपित्यांना मी भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो. आज आणखीन एक जयंती आहे. या देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय लालबहादूर शास्त्री यांना एका अवघड स्थितीमध्ये या देशाचं नेतृत्व करायची संधी मिळाली आणि युद्ध चालू होतं. युद्धाच्या काळामध्ये लहान मूर्ती पण सगळ्या जगामध्ये आणि देशामध्ये तर त्यांनी आपला पराक्रम दाखवला. आणि ज्या वेळेला सगळी स्थिती सुस्थिर झाली त्यावेळेला एक मंत्र दिला, जय जवान जय किसान. या देशाचं रक्षण किंवा या मानवजातीचं रक्षण जर कोणी करत असेल तर तो सीमेवर असणारा जवान जो आपल्या प्राणाची आहुती द्यायला कुठल्याही क्षणी तयार असतो, त्या जवानांच्या प्रती आणि या देशातल्या किंवा जगातल्या लोकांना 2 वेळचं अन्न जो मिळून देतो त्या शेतकऱ्यांच्या प्रती एक भावना व्यक्त करण्याचं किंवा त्याच्यासाठी काम करण्याची संधी आपल्या लालबहादूर शास्त्रींना त्या ठिकाणी मिळाली. आणि आणखीन एक दिवस आज महत्त्वाचा आहे. आज आमच्या दादोबा शेठचा वाढदिवस आहे. वारकरी संप्रदायातल्या सगळ्या लोकांना एकत्र करून या ठिकाणापर्यंत उपस्थित करण्याचं काम, त्यांचा सन्मान करण्याचं काम जे करतो त्या दादोबा शेठचा वाढदिवस आहे. दादोबा शेठ तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या चेअरमन साहेबांनी सुरुवात केली आणि आपली बाजू मांडली. गेल्या वर्षीचा गळीत हंगाम पार पडला. आपण जवळजवळ 11 लाख टनापेक्षा जास्त ऊसाचं गाळप या कारखान्याच्या माध्यमातून केलं. आपली कपॅसिटी दर दिवशी 7,000 टन ऊस गाळायची आहे. ज्या काही सुधारणा केलेल्या आहेत त्या सुधारणांच्यामुळं आज आपला कारखाना दर दिवशी 9,000 टनापर्यंत ऊस दररोज गाळतो. आणि त्याच्यामुळंच कारखान्याला ऊस उपलब्ध होऊ शकतो. गावडे साहेब, तुम्ही मगाशी बोलताना एक बोललात की पहिला सीझन एकदम कमी झाला, मी थोडं त्याला करेक्शन करतो तुमचा आदर ठेवून. पहिल्या सीझनला तालुक्यात ऊस नव्हता हे खरं आहे, पण कदाचित भीमाशंकर कारखाना हा एकमेव कारखाना असेल की ज्या कारखान्यानं गळीत हंगामाचा पहिला हंगाम हा 4 लाख टन ऊसाचं गाळप करून गेलेला आहे. बरोबर ना? 4,11,000.
आपल्याकडे ऊस नव्हता, आपल्याकडे 60,000 ऊस होता. आपण ऊस आणला थेट नेवासा, शेवगाव, नगर जिल्ह्यातून ऊस आणला आणि लांबून ऊस आणल्यामुळं वाहतुकीमध्ये जास्त पैसे द्यावे लागले. ज्या कारखान्यांच्या माध्यमातून आपण ऊस आणला त्या कारखान्यांनी जो दर दिला तो दर द्यावा लागला आणि पर्यायानं आपल्या कारखान्याला उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला आणि जवळपास पहिल्या वर्ष 2 वर्षामध्ये साधारणपणे 18 कोटी रुपयाचा तोटा झाला. तो तोटा भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या आपण उपाययोजना केल्या. मग वीज निर्मितीचा प्रकल्प आपण केला. मी ऊर्जा मंत्री होतो. 1 मेगावॅट वीज निर्माण करायला 4 कोटी रुपये लागतात मशिनरीला उभी करायला. आपल्या कारखान्याने 6 मेगावॅटचा सुरुवातीला प्रकल्प टाकला. फक्त 12 कोटीमध्ये तो प्रकल्प इथं झाला आणि विजेतून जे उत्पन्न मिळालं शेवटी ही वीज विकली कोणाला? ही वीज आपण MSCBला विकली, सरकारला विकली. सरकारचा दर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मिळावा याच्यासाठी आम्ही मंत्रिमंडळामध्ये अजितदादा असेल आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो आणि जवळपास 6 रुपये युनिटनी वीज सरकारने घेतली आणि आज त्याच्यामधून हा तोटा कमी त्या ठिकाणी होऊन गेला. आणि आपण एक पारदर्शक कारभार करायचा ठरवला. मी तर म्हणेन जे काही सगळं या कारखान्याला पुरस्कार मिळाले, 9 वेळा राष्ट्रीय मिळाले, राज्याचे मिळाले, जनतेचे मिळाले, याचं सगळं श्रेय या कारखान्यामध्ये काम करणारं संचालक मंडळाला तर आहेच, पण त्याच्यापेक्षा या कारखान्यामध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना याचं श्रेय आहे. कारण त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कारभार करून दाखवला. आज आपला कारखाना सुस्थितीमध्ये आहे. यावर्षी आपण 3290 रुपयाचा भाव दिला टनाला आणि आता नवीन सीझन सुरू करायचा आहे. तुम्ही पाहताय सगळी ही जी मशिनरी आहे ती दरवर्षी रिपेअर मेंटेनन्स करावा लागतो सीझन झाल्यानंतर. आज एक नवरीसारखी नटलेली ही सगळी दृश्य कारखान्यामधली पाहिल्यानंतर कारखान्याच्या संचालक मंडळाने आणि अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये हे ठरवलेलं आहे. त्यांनी म्हणजे नुसतं ठरवून चालत नाही, त्याच्यासाठी नियोजन करावं लागतं. आणि साधारणपणानं 11 लाखाच्या पेक्षा सुद्धा ऊसाचं उत्पादन म्हणजे गाळप आम्ही जास्त कसं करू असा प्रयत्न संचालक मंडळाचा आणि मॅनेजमेंटचा आणि कर्मचाऱ्यांचा त्या ठिकाणी राहणार आहे. त्याच्यासाठी अतिशय कार्यक्षम पद्धतीनं ही सगळी मशिनरी चालवायचं काम आपण करणार. त्याच्यानंतर आपण डिस्टिलरी काढली. वारकरी मंडळी तिथं सगळी डिस्टिलरी म्हणजे दारूचा कारखाना नाही. डिस्ट्रीमध्ये मोलॅसिस आम्ही घेतो आणि त्या मोलॅसिसपासून इथेनॉल आपण तयार करतो.
आता भारत सरकारने निर्णय घेतलेला आहे की डिझेल पेट्रोल जे आहे त्याच्यामध्ये किमान 20% इथेनॉल मिक्स करायचं, म्हणजे आपल्याला जे पेट्रोल किंवा डिझेल बाहेरच्या देशातून जे मागवावं लागतं त्याच्यासाठी जे परकीय चलन आपल्याला मोजावं लागतं ते देशाचं परकीय चलन कमी होईल, म्हणजे खर्च व्हायचा आणि आपल्याला सुद्धा चांगल्या दरामध्ये तिथे डिझेल पेट्रोल मिळेल. पण यावर्षी परिस्थिती थोडी वेगळी आहे. आपण पाहतो आता याचं उत्तर आमच्याकडे तर नाही, तुमच्याकडे साधू संतांच्याकडे काय असेल तर सांगा. या वर्षीचा पावसाळाच एकदम वेगळा आहे. मे महिन्यामध्ये जो पाऊस पडायला लागलाय तो अजून थांबलेलाच नाही. आपण तरी त्यातल्या त्यात जरा बरे आहोत. एकच दिवस थोडं डिंब्याचं पाणी जास्त सोडलं आपले लोक घाबरून गेले होते. पण आज महाराष्ट्रातल्या एकूण 20 जिल्ह्यामध्ये या पावसाचा फटका बसलेला आहे आणि त्याच्यामधून शेतकऱ्याची शेती, त्यांची कुटुंब याचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आज मराठवाडा असेल, सोलापूर जिल्हा असेल किंवा बाकीचे जिल्हे असतील, या जिल्ह्यामध्ये ही सगळी परिस्थिती आज त्या ठिकाणी आहे. पूरग्रस्त परिस्थिती आहे. ज्यावेळेला देशामध्ये कुठेही असं संकट आलं त्यावेळेला जनतेने मदत केली, त्यावेळेला सरकारने मदत केली. पण आता जनतेच्याही मर्यादा आहेत आणि सरकारच्याही मर्यादा आहेत आणि त्या सगळ्या मर्यादा लक्षामध्ये घेऊन त्याचा काय परिणाम होणार आहे. कारण शेवटी आपल्याकडं ऊस तोडायला येणारे जे ऊसतोड कामगार आहेत हे बीड जिल्ह्यातून किंवा मराठवाड्यातून जास्त येतील. आज जरी आपलं उद्दिष्ट किती जास्त असलं आणि आपण किती टोळ्यांची मालकांची करार केलेले असले तरी या पूरस्थितीचा काय परिणाम नक्की या येणाऱ्या सीझनमध्ये त्या ठिकाणी होणार आहे याचा एक वेगळा प्रश्न निर्माण झालेला. त्याचं उत्तर सरकारलाही काढावं लागणार आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला देखील काढावं लागणार आहे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच एक आपल्या तालुक्यातल्या सगळ्या जनतेला आवाहन करू इच्छितो. काल आम्ही शिवाजीराव पाटील, देवेंद्र आम्ही सगळे काल बसलो आणि आम्ही काल सगळ्यांनी असं ठरवलं की ठीक आहे, आपण आज आर्थिकदृष्ट्या चांगल्या परिस्थितीत आहोत, पण जो अडचणीतला माणूस आहे त्याला काही ना काहीतरी मदत, फुल ना फुलाची पाकळी ही त्या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातून, शिरूर तालुक्यातून गेली पाहिजे. सरकारने निर्णय घेतला होता पुढचा सीझन चालू करायला. खरं तर 15 ऑक्टोबरला सुरू व्हायला पाहिजे अजून, परंतु आपल्या रानामध्ये अजून पाणी आहे. महाराष्ट्राच्या बाकीच्या जिल्ह्यात पण पाणी आहे. सगळ्यात जास्त ऊस, सगळ्यात जास्त कारखाने कुठे असतील तर ते सोलापूरमध्ये आहे आणि आज सोलापूरला अतिशय गंभीर परिस्थिती त्याच्यामध्ये आहे. म्हणून आम्ही एक काल निर्णय घेतला, सरकारने निर्णय घेतला तो आधी सांगतो. सरकारने असा निर्णय घेतला की यावर्षी साखर कारखान्यामध्ये गाळपाला येणारा जो ऊस आहे त्या ऊसातून प्रत्येक टनामागं 5 रुपये
हे पूरग्रस्त निधीसाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या कारखान्यांनी द्यावे. आता सरकारचा निर्णय असला की आपल्याला त्याला काही दुसरं काही चॅलेंज नाही, शेवटी त्यांच्याच हातात सगळं असतं. त्याच्यात आपल्या कारखान्याची जाते. समजा आपण 10 लाख टन ऊस गाळला आणि 5 रुपये द्यायचे ठरले तर 50 लाख रुपये आपल्या कारखान्याला द्यावेच लागतात. काल आम्ही आता हा पैसा कोण म्हणतो शेतकऱ्याचा जाईल, कोण म्हणतो कारखान्याचा जाईल, त्याच्यातली आधी स्पष्टता यायची. कारण काल झालेल्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी हे जाहीर केलं. त्याच्यामध्ये सुद्धा FRPच्या प्रश्नावर बऱ्याच वेळेला गोलमाल केली जाते, भावाच्या प्रश्नावर गोलमाल केली जाते, काही चुकीचं सांगितलं जातं आणि मग त्याच्यामधून आज काही केसेस सुप्रीम कोर्टामध्ये आहेत. त्या सुप्रीम कोर्टाच्या केसचा निर्णय लागल्यानंतर FRPचा दर ठरवताना FRP तर सरकारने निश्चित करून दिलेली आहे, त्याच्यामध्ये द्यावीच लागणार. म्हणजे 10.25 हा जर साखर उतारा बेस उतारा धरला तर त्याला मला वाटतं 3550 रुपये आपल्याला त्या ठिकाणी द्यावे लागतात. पण 3550मधून तोडणी आणि वाहतूक हे मायनस करावं लागतं. राहिलेली रक्कम FRPची रक्कम त्या ठिकाणी ठरते. आता कळीचा मुद्दा असा तयार झालेला आहे की तोडणी वाहतुकीचा खर्च FRP काढताना हा या वर्षाचा धरायचा का मागच्या वर्षाचा धरायचा. आणि याच मुद्द्यावर आता सुप्रीम कोर्टामध्ये काही अपील चालू आहे. त्या अपिलाचा निर्णय लागल्याच्या नंतर त्याच्याबद्दलची स्पष्टता येईल. पण तो निर्णय सरकारने करायचा ठरवला. आता आम्ही सगळ्यांनी ज्याला ज्याला मदत करणं शक्य आहे त्यांनी केलं. पक्षाने राष्ट्रवादी पक्षाने निर्णय केला, सगळ्या आमदारांनी 1 महिन्याचा पगार दिला पाहिजे, देऊन टाकला पगार. आणि DK पण होते मीटिंगला. काल आपण एक अशी स्कीम तयार केलेली आहे, तुम्ही पण होतात, की आता दिवाळी जवळ आलेली आहे, ज्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत त्या लोकांना आपल्याकडून काहीतरी मदत केली पाहिजे. म्हणून मग संस्थांच्या माध्यमातून असेल किंवा व्यक्तीच्या माध्यमातून असेल किंवा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून असेल, काही ना काहीतरी मदत त्या ठिकाणी केली पाहिजे. आणि म्हणून असं एक पॅकेट तयार केलेलं आहे की ते पॅकेज साधारणतः त्या खोड्यांच्या दुकानामध्ये 750 रुपये दिले तर एक बॉक्स तुमच्या नावाचा बॉक्स हा तुम्हाला मिळेल. आणि हे सगळे बॉक्स एकत्र तयार करून हे ज्या जिल्ह्यात म्हणजे तिथल्या कलेक्टरशी संपर्क साधून, तिथल्या तहसीलदारशी संपर्क साधून कुठं मदतीची आवश्यकता आहे. जरांगेंनी उपोषण केलं, सगळ्यांनी टेम्पो भरून भरून भाकरी पाठवल्या, कोणी पाणी पाठवलं. आता इथं कपड्याची गरज आहे, अन्नाची गरज आहे आणि सगळ्यात जास्त त्या भागामध्ये गरज कशाची असेल तर जनावरांची चाऱ्याची गरज आहे. पण आपल्या भागातून आपण जनावरांचा चारा पाठवू शकत नाही. आणि म्हणून प्रकाश बापू, मानसिंगराव, माणिक सर आम्ही सांगतो की काल जवळजवळ 1200 बॉक्स, 1200 नाही 12,000 बॉक्स, 84 लाख रुपयाचे 12,000 बॉक्स पाठवण्याच्या संदर्भामध्ये मीटिंगमध्ये निर्णय झाला. आणि हा निर्णय फक्त अर्ध्या तासात झाला. कोणी सांगितलं मी 50 पाठवतो, कोणी सांगितलं मी 100 पाठवतो, कोणी सांगितलं आमच्या पतसंस्थेतून पाठवतो, कोणी सांगितलं आमच्या कुठल्या दुसऱ्या संस्थेतून पाठवतो. आणि हे 12,000 बॉक्स पाठवायचे. आता शेतकऱ्यांनी तर समजा कारखान्यांनी दिले काय, शेतकऱ्यांनी दिले काय,
5 रुपये तर ऑलरेडी दिलेले आहे. फक्त MD साहेब मला तुम्हाला आणि तुमच्या माध्यमातून चेअरमन साहेबांच्या माध्यमातून सगळ्या नाही कारखान्याचं नाही मागत मी आता, कारखान्याचं बघू आपण नंतर. कारखाने आता ते 5 रुपये तुमचे जाणारच. तर आपले जेवढे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांनी किमान 1 दिवसाचा पगार या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावा, अशा प्रकारची विनंती माझी आहे. तुम्हाला जर सगळ्यांना मान्य असेल तर मला वर हात करून तुम्ही मला सांगा की आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. आमचा कोणाचा नाही, कर्मचारी जाणारे तुम्हाला बंदी नाही, तुम्ही पण देऊ शकता, कोणी देऊ शकता. 1 द्या, 10 द्या, 500 द्या, 1000 द्या, काय द्यायचे ते द्या. आणि हे 12,000 बॉक्स ज्या वेळेला काल कसं गणित जुळलं, ते फक्त आंबेगाव तालुक्यातच जुळलेलं आहे. शिरूर तालुक्याचे 3 जिल्हा परिषद मतदारसंघ अजून बापू तसेच राहिलेले. तुम्ही आज बसा आणि काय कसं गणित जुळवायचं आहे ते जुळवा. आता जिल्हा परिषदा, पंचायत समित्या निवडणुका जवळ आलेल्याच आहेत. खर्च सगळ्यांचाच होणार आहे, उमेदवारांचा. पण तो खर्च थोडा कमी केला तरी चालेल. पण जे गरजू लोक आहेत त्यांना याची मदत आपण त्या ठिकाणी केली पाहिजे, हे मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे. सगळ्या कर्मचाऱ्यांनी हात वर केलेले आहेत. MD साहेब तुम्ही पाहिजे तर कर्मचाऱ्यांच्यापैकी काही प्रमुख प्रतिनिधींना त्या ठिकाणी बोलून त्यांच्याशी बोलून, आणि जास्त नाही मागत आपण, तुम्हाला बोनस जाहीर केला आपण 20%. 20% म्हणजे 20% म्हणजे किती होतो माहिती आहे का? 2.5 महिन्याचा पगार बोनस म्हणून आपल्याला त्या ठिकाणी दिलं जातं. असतील थोडे काही पगार कमी असतील, जास्त असतील, त्याच्यातही सुधारणा करायला पाहिजे. ती सुधारणा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत, हे आपल्याला या ठिकाणी सांगतो. आमची एक माधुरी वळसे नावाची कन्या आहे, ती अमेरिकेत राहते. तिने 1 लाख रुपयाचा एक चेक या मराठवाड्यातल्या पूरग्रस्त निधीसाठी त्या ठिकाणी पाठवायचं काम केलेलं आहे. आता दुसऱ्या काही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या गोष्टी जे मला आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजेत. कारण मी बऱ्याच गोष्टी कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पण बोललेलं आहे. पण महाराष्ट्रामध्ये आज जेवढे साखर कारखाने आहेत त्यापैकी गेल्या वर्षी फक्त 200 साखर कारखाने सुरू झाले. त्याच्यातले 100 सहकारी सुरू झाले आणि 100 खाजगी साखर कारखाने सुरू झाले. गावडे साहेब, आज जरी आपल्याला वाटत असलं की आपल्याकडे खूप ऊस आहे, तर तशी परिस्थिती नाही. कारण आता सगळेच कारखाने आपली कार्यक्षमता वाढवत चालली, आपली कपॅसिटी वाढवत चाललेली आहे. एका दिवशी मला 20,000 टन ऊसाचं गाळप कसं करता येईल असा विचारसुद्धा कारखाने करतायत. आता आम्ही नेहमी ब्राझीलचं उदाहरण देतो. ब्राझीलमध्ये 50,000 टन ऊस गाळपाचे एका दिवशी क्षमता असलेले कारखाने आहेत. 50,000 टन एका दिवशी एका कारखान्यात. ब्राझीलमध्ये कुठल्याही प्रकारे सिंचनाची व्यवस्था नाही. तिथं रोज पाऊस पडतो 12ही महिने, आणि 12ही महिन्यामध्ये जे ऊसाचं पीक येतं ते जगातलं 1 नंबरचं ऊसाचं पीक त्या ठिकाणी असतं. पण ब्राझीलच्या शेतकऱ्याला दर टनाला ऊसाला भाव किती दिला जातो माहिती? 1400 रुपये भाव दिला जातो. आणि त्यामुळं ब्राझीलची साखर एकदा आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आली
की मग त्या साखरेचे दर कमी जास्त होताना मग त्याचा फायदा तोटा हा आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि म्हणून भीमाशंकर कारखान्यातर्फे एकच आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण ऊसाच्या लागवडीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि कमी क्षेत्रामध्ये आज आम्ही एका एकरामध्ये 40-50 टन ऊस काढतो. तो 100 टनापर्यंत न्यायची आमची एक योजना आहे. त्या योजनेला आपण सगळ्यांनी जर साथ दिला, कारण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, बारामती कृषी प्रतिष्ठान आणि त्यांनी सगळ्यांनी येऊन आपल्याकडे सुद्धा गावागावामध्ये मेळावे त्या ठिकाणी घेतलेले आहेत. याच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर किंवा ड्रीपचा वापर त्या ठिकाणी केला तर आपल्याला त्याचा निश्चित प्रकारे फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. हे उत्पादन 100 टनावर गेलंच पाहिजे. आणि 100 टनावर जर एकरी उत्पादन गेलं तर आपल्याला लांबून ऊस आणायला लागणार नाही. आपला वाहतुकीचा खर्च कमी होईल आणि त्याच्यामधून आपल्याला शेतकऱ्याला भावसुद्धा जास्त देता येईल. भविष्य काळामध्ये आणखी नवीन संकट येणार आहे. आजपर्यंत गुजरातमध्ये जी पद्धत आहे ती पद्धत आहे की शेतकऱ्यांनी स्वतः ऊस तोडायचा आणि कारखान्याच्या दारात नेऊन घालायचा. आमच्या महाराष्ट्रात ती पद्धत नाही. आज मराठवाड्यामधले मग बंजारा असतील, वंजारा असतील किंवा आणखी जळगाव खानदेशमधले असतील, हे लोक येतात आपला ऊस तोडायला. पण आता ते तरी किती वर्ष तोडतील? जुन्या पिढीतल्या लोकांनी ऊस तोडला, पण त्यांची मुलं आता त्यांनाही शिक्षण मिळायला लागलेलं आहे. आणि माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आजोबांनी किंवा माझ्या पंजोबांनी हे जर काम केलं असेल तर तेच काम मी आता करणार नाही, मी मला दुसरं काम करणार. आणि अशा वेळेला भविष्य काळामध्ये ऊस तोडणी कामगारांची टंचाई निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. याचा आत्ताच आपण विचार करू जास्तीत जास्त क्षेत्र आपण हार्वेस्टरच्या माध्यमातून, मशिनरीच्या माध्यमातून कसं आपण तोडतो तो जिंकणार आहे इथून पुढे. लातूर जिल्ह्यात जा, विशेष करून संचालक मंडळाला सांगतो मी, शेतकऱ्यांना सांगतो, विलासराव देशमुख साहेबांचे बंधू आहेत दिलीपराव देशमुख, त्यांचा मांजरा सहकारी साखर कारखाना आज 100% ऊस तोडीचं काम हार्वेस्टरच्या माध्यमातून, यंत्राच्या माध्यमातून केलं जातं. तिथं ऊस तोडणी कामगारांची त्यांना त्या ठिकाणी गरज भासत नाही. आणि ही भविष्यातली अडचण लक्षात घेऊन आपल्याला सुद्धा पावलं टाकावी लागतात. माझं तर आपल्याला आव्हान आहे की आपल्याच परिसराला ऊस जर तोडायचा असेल तर बाहेरच्या लोकांनी येऊन इथं गुंतवणूक करून मशिनरी खरेदी करण्यापेक्षा याच तालुक्यातले जर काही लोक पुढे आले, त्यांनी हे हार्वेस्टर खरेदी केले. एक हार्वेस्टर चालवता केवढ्याला पडतं? 1,30,00,000 सरकारही त्याच्यात काही मदत करतं. आपला कारखाना सुद्धा त्याच्यामध्ये बिनव्याजी भीमाशंकर कारखाना जो कोणी हार्वेस्टर घेईल त्याला बिनव्याजी 35 लाख रुपये देतो परत करायच्या बोलीवर 5 वर्षात. 5 वर्षात परत करायचं, एका वर्षात नाही करायचं. आज बेरोजगारीचा प्रश्न आहे. जिल्हा बँकेत आम्ही बसलो, आम्ही तिथून कर्ज उपलब्ध करून द्यायला तयार आहे. मग तरुण असतील किंवा अन्य बाकीचे कोणी असतील, त्यांनी सगळ्यांनी जर त्याच्यामध्ये ठरवलं की मला इथंच माझ्याच भागामध्ये, माझ्याच गावामध्ये व्यवसाय उपलब्ध आहे, या हार्वेस्टरच्या माध्यमातून
तर ते काम आपल्याला त्या ठिकाणी करता येईल आणि ते काम करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे. गेल्या वर्षी डिस्टिलरीमध्ये पहिलंच वर्ष असल्यामुळं थोडीशी काही बाळ नवीन जन्माला आलं त्याला दात निघायला लागले त्याला जसा त्रास होतो त्याला इंग्रजीमध्ये टीचिंग प्रॉब्लेम म्हणतात. म्हणजे बऱ्याच वेळेला त्या लहान मुलांना दात निघायच्या वेळेला शौचालयाला जास्त त्या ठिकाणी लागतं. काही असे वेगवेगळे त्रास होतात. त्यामुळे मागच्या वर्षी डिस्टिलरी केल्यानंतर थोड्याफार काही अडचणी आपल्यासमोर आल्या, पण यावर्षी ही डिस्टिलरी पूर्ण क्षमतेनं त्या ठिकाणी चालवण्याच्या दृष्टिकोनातून हा आमचा संचालक मंडळाचा प्रयत्न त्याच्यामध्ये राहणार आहे. डिस्टिलरीतून इथेनॉल सरकार विकत घेते, त्याचे दर वाढवून घेण्यासाठी आम्ही सरकारच्या लेवलला प्रयत्न करतो, केंद्र सरकारच्या लेवलला प्रयत्न करतो. आणि एक गोष्ट मला आपल्याला सगळ्यांना सांगितली पाहिजे, बऱ्याच वेळेला आपली पण दिशाभूल केली जाते. शेतीच्या मालाचे भाव, मग तो ऊस असो नाहीतर कांदा असो, हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, हे ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. आणि केंद्र सरकार त्याप्रमाणे हे भाव ठरवत असतं आणि वेळ प्रसंगी आपल्याला मदतही करत असतात. आपण इथेनॉलचा प्रकल्प केला, आपण जेवढं कर्ज घेतलं त्या कर्जाचं व्याज किती व्याज सरकारने दिलं आपल्याला? 93 कोटी रकमेचं व्याज आज केंद्र सरकारने आपल्याला दिलं, केवळ तुम्हाला तुमचा इथेनॉलचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी यशस्वी व्हावा. आज बाजारात स्वस्त वीज मिळते, 3 रुपयांनी मिळते, 2 रुपयांनी मिळते, पण तरी सुद्धा महागाच्या दराने सरकार आपली वीज त्या ठिकाणी खरेदी करते. केवळ शेतकऱ्याला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी काम करायचं म्हणून सरकार हे सगळं काम करते. आणि माझी आपल्याला एक विनंती आहे की बऱ्याच वेळा तक्रारी काय होतं, आमचा ऊस लवकर तुटला आहे. शेतकऱ्यांना रानं लवकर कमी करायचे असतात, 12 महिने तरी कमी करायचे असते, कारण पुढं कांदा घ्यायचा असतो आणि तो चाळीत ठेवायचा असतो आणि भाव नाही मिळाला की मग तोट्यामध्ये काढून टाकायचा असतो. मग 18 महिन्याचा ऊस आपण वाढवण्यापेक्षा आज खरं तर आदर्शाचे प्रमाण आहे, ऊसाच्या ज्या वेगवेगळ्या जाती आहेत, शेतकऱ्यांनी सुद्धा दरवर्षी त्याच जातीचा ऊस लावणं बरोबर नाही. 86-032 नावाची जी जात आहे, आज बारामतीच्या परिसरामध्ये 80% किंवा 60% किंवा 70% ऊस 86-032 आहे. त्याला रिकव्हरी पण जास्त मिळते. पण आपला सगळा शेतकरी हा 265 नावाची जात लावतो आणि आपल्या भीमाशंकर कारखान्यामध्ये येणारा ऊस जो आहे हा 10-11 लाख टन, याच्यापैकी 80% ऊस हा 265चा असतो. त्यांनी वजन जास्त पडतं पण त्यांनी रिकव्हरी कमी होते आणि त्याला दिवस पण जास्त लागतात. आता हे जर चित्र बदलायचं असेल तर आपल्याला ऊसाच्या जातीसुद्धा त्या ठिकाणी बदलण्याचं काम करायची आवश्यकता आहे. साधारणपणानं या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून मला आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायच्या होत्या. आपण त्या शांतपणाने ऐकून घेतल्या आणि शेवटचा एक निर्वाणीचा इशारा मी देतो, त्या दिवशी पण दिला मी त्याच्यामध्ये, की जशी जशी बाकीच्या कारखान्यांची कार्यक्षमता वाढेल, म्हणजे कपॅसिटी वाढेल. गेल्या वर्षी महाराष्ट्रातले निम्मे कारखाने किती दिवस चालले? 83 दिवस चालले. कारखाना जर सक्सेसफुल व्हायचा असेल तर कमीत कमी 160 दिवस कारखाना चालला पाहिजे.
आपला कारखाना चालला काय 100 दिवस, 142 दिवस चालला गेल्या वर्षी. 160 दिवस कारखाना चालला पाहिजे. पण जर ज्यांची ताकद जास्त आहे त्यांनी जर फटाफट आजूबाजूचा ऊस तोडून नेला, आपल्याला ऊस शिल्लक राहिला नाही, तर आपला कारखाना समजा आपला किंवा कोणताही कारखाना तो जर 80 दिवस चालला तर उरलेल्या दिवसाचा पगार कर्मचाऱ्यांना घरी बसून द्यावा लागेल. उत्पन्न तर येणार नाही, कर्मचाऱ्यांना पगार तर नाकारता येणार नाही, मग त्यांना घरी बसून हा पगार द्यावा लागेल. आणि त्याच्यातून हळूहळू साखर कारखान्याची परिस्थिती थकत जाईल, खंगत जाईल, अनेक कारखाने बंद सुद्धा पडतील. आज अनेक कारखाने बंद पडलेले आहेत. आज काय बऱ्याच लोकांनी कारखाने विकले, जे काय गणित ते मला माहीत नाही, पण एक ग्रस्त असेल ते कोणाला माहिती होते नव्हते माहीत नाही, त्यांनी 17 कारखाने विकत घेतले. 19 झाले. नाही, मी नाव नाही घेत, मला माहिती आहे नाव. तुम्हाला काय वाटतं माझी स्मरणशक्ती कमी आहे का काय? शिरूर तालुक्यातल्या एका विविध कार्यकारी सोसायटीमध्ये काम करणारा कर्मचारी आज 19 कारखाने विकत घेतो, काहीच्या काही भाव जाहीर करतो. ऊस तोडणी कामगारांना जे कमिशन द्यायचं ते आपण किती टक्के देतो? 30%. ते म्हणतात आम्ही 80% देतो. मग असं जरा एकदा व्यापारातलं गणित बिघडत चाललं ना तर संस्था आजारी पडायला फार वेळ लागेल आणि मग त्याचा दोष दुसरा कोणावर तरी येतो. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की संस्था जरूर स्थापन आम्ही केली असेल, पण ही काही आमची किंवा आमच्या कुटुंबाच्या मालकीची संस्था नाही. ही समाजाची संस्था आहे, ही शेतकऱ्याची संस्था आहे. आणि म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी, सगळ्या सभासदांनी, सगळ्या कर्मचाऱ्यांनी हे लक्षामध्ये ठेवलं पाहिजे, संस्था टिकली तर आपण टिकलो पाहिजे. आज कारखान्यामध्ये जे काम करणारे मजूर आहेत किती 700-800 असतील किती? 685 तरुणांना रोजगार इथंच मिळाला. आज कारखाना नसता तर या ऊसाच्या पिकावर अवलंबून असणारे जे शेतकरी आहेत त्यांची आज जी आर्थिक परिस्थिती सुधारलेली दिसते ती परिस्थिती सुधारलेली दिसली नसती आणि त्याच्यातून आणखीन काही नवीन अडचणी सगळ्यांच्या समोर उभ्या राहिल्या असत्या. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आम्ही जे प्रयत्न करतो बाकी तुम्ही आम्हाला कशात नका मदत करू, फक्त ऊसाचं बियाणं बदलणं, ड्रीपवर ऊस घेणं, AI टेक्नॉलॉजीचा वापर करणं, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला कारखाना किंवा सरकार पुढे येईल त्यावेळेला त्याचा अंगीकार शेतकऱ्यांनी जर केला तर या सगळ्या संकटावर मात करायचं. लगेच उद्याच्या उद्या असं काही घडेल असं नाही. 5 वर्षांनी 10 वर्षांनी ही परिस्थिती येऊ नये असं जर आपल्याला जर वाटत असेल, आज आपल्याला असं वाटत असेल, आज सगळ्यात जास्त बागायती क्षेत्र कुठे आहे पुणे जिल्ह्यात? शिरूर तालुक्यात. 80% क्षेत्र शिरूर तालुक्यात बागायती. 4, 5, 6 कारखाने चालतील एवढा ऊस शिरूर तालुक्यामध्ये आहे. पण आज शिरूर तालुक्याचा कारखाना दुर्दैवानं, मी कोणाला दोष देणार नाही, परंतु परिस्थितीमुळे तो बंद पडला. आज तिथल्या कर्मचाऱ्यांचं काय झालेलं आहे, आज तिथल्या शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे, आज तिथल्या बाकीच्या लोकांचं काय झालेलं आहे. आणि म्हणून याच्यावर जेवढे लोक अवलंबून आहेत, महाराज तुम्ही
कीर्तन प्रवचन करता, तुम्ही अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये जाता, शेवटी तुम्ही काय करता? तुम्ही जगाचं भलं व्हावं याचं चिंतन करता. आमचं चिंतन कदाचित वेगळ्या मार्गाने असेल, पण आमचं चिंतन हेच की सगळ्यांचं भलं व्हावं याच्यासाठी आम्ही मग बँक असू देत, कारखाना असू देत, दूध संस्था असू देत, पतसंस्था असू देत, काही असू देत, ते चिंतन आम्ही करत असतो. आणि ते चिंतन करायचा आम्ही जेव्हा प्रयत्न करतो त्यावेळेला तुमची मनापासूनची साथ ही असली पाहिजे एवढीच विनंती मी आपल्याला करतो. आणि हा आपला जो गणित हंगाम आहे हा जास्तीत जास्त चांगला यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी मदत करावी. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की पुन्हा एकदा आपला भीमाशंकर कारखाना कार्यक्षमतेने चालून देशामध्ये आणि राज्यामध्ये वरचा झेंडा फडकेल हे एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो. या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स. आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील. आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67.